नमस्कार, मी माधुरी. तर एरोड्यामध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आमचं कार्यक्रमाचं ठिकाण आम्हाला माहिती आहे, कारण नेहमी इथे येतो. तर चालत आलो आम्ही हॉटेलपासून, कारण जेवायलाही जायचं होतं थोड्याशा पुढच्या हॉटेलमध्ये आणि ही एक मेस होती. तर अगदी घरच्या पद्धतीनं जेवण आम्ही केलं तिथं आणि त्यानंतर आम्ही हॉटेलवरती मुक्कामाला आलो. मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्ह्यू आहे. 5व्या फ्लोअरवरती मी असल्यामुळे छान असं पुणे दिसत होतं, स्पष्ट, आणि आकाश निरभ्र होतं. त्यानंतर चहा घेतला आणि नाश्ता केला मेथीच्या पराठ्याचा. रूमवर आले, रेडी झाले. मेकअप करायला जाम आवडतं मला, त्याच्यामुळं आवरून घेतलं स्वतःचं आणि छान अशा पद्धतीची ते रेडी झाले. हा फॅनचा रिमोट आहे, हे मला जरा उशिरा कळलेलं. मला वाटायचं की एसीचा आहे आणि अशा पद्धतीने मी तयार झाले. त्यानंतर मी असं ठरवलं की रात्री मला हे कळत नव्हतं की हे एक्झॅक्टली काय आहे, पण हे मेट्रोचं स्टेशन आहे हे नंतर सकाळी कळालं. कार्यक्रमाच्या ठिकाणी आले, सगळे मान्यवर आलेले होते. त्यानंतर सगळ्यात पहिलं काम आम्ही केलं की 10-9:30च्या दरम्यान झालं असेल हे, तर आम्ही नाश्ता करायचं घेतलं आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही आलो. ग्रंथदिंडी काढून कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. तर अशा पद्धतीनं आरती वगैरे करून त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं हे सभागृह आहे, त्यामुळे त्यांच्या पायावरती डोकं ठेवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी मी आले. स्टेजवरती ताबा घेतला. श्रेया देवकर हिचा सुंदर असा डान्स होता. गणपतीच्या आराधनेनं कार्यक्रमाला सुरुवात झाली. मान्यवरांना स्टेजवरती घेतलं. गर्दी इथं कमी वाटते कारण बरेचसे लोक ट्रॅफिकमध्ये अडकले होते. तरी आपण कार्यक्रम टायमिंगमध्ये सुरू व्हावा म्हणून सुरू केला आणि त्यानंतर पहिलं सत्र संपवून मी जेवणासाठी आले. जेवणामध्येही छान असा घरगुती मेनू होता आणि दरवर्षी ठरलेला हा पायनॅपल केक होता. त्यानंतर स्टेज रिकामे तोपर्यंत थोडेसे फोटो व्हिडिओ काढले. संध्याकाळी आलो आम्ही रूमवरती. हे जे अध्यक्ष आहेत त्यांची रूम आहे, त्यांच्या रूममध्ये सगळे चर्चेसाठी बसलो. सकाळी उठल्यानंतर इराणी चहा आणि बन मस्का तो बनता आहे पुण्यामध्ये आलो तर, आणि मग ते खाल्लं. त्यानंतर रूमवरती आल्यानंतर पुन्हा आम्हाला सगळ्यांना जेवणासाठी नाश्त्यासाठी बोलवलं होतं. भाचे कंपनीला भेटले. हा गोड अमृता दिदीचा मुलगा आहे, ह्या हरीश काकांच्या मुलीचा मुलगा. आणि त्यानंतर मी गणपतीच्या दर्शनासाठी दगडूशेठ गणपतीला आले. तुळशीबागेत आले आणि खरेदी नाही केलं असं कधीच होणार नाही, त्यामुळं आम्ही छान असं दर्शन घेऊन त्यानंतर थोडीशी शॉपिंग केली. थोडीशी म्हणता हातामध्ये पिशव्यांचं ओझं झालं आणि त्यानंतर आम्ही रिटर्न यायला निघालो. पुण्याच्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची फुलं पाहायला मिळतात, जी गावाकडं शक्यतो पाहायला मिळत नाहीत, म्हणून त्यांचा एक व्हिडिओ घेतला. त्यानंतर CNG भरण्यासाठी आम्ही बरेचसे पुढे आल्यानंतर CNG पंपावरती आलो आणि तिथं भूक लागली म्हणून हरीश काकांच्या घरून आणलेली सुंदर अशी दिवाळी आम्ही गाडीमध्ये एन्जॉय केली. भरपूर मोठा पाऊस आला लोणी देवकरपासून. या लाईट आमचा फोटो काढतायत का काय असं वाटत होतं, कारण सगळ्या लाईट टोटली जागजूक करत होत्या. तर अशा पद्धतीनं हा परतीचा प्रवास संपला. व्हिडिओ आवडला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.